दम दम दमकेगा इंडिया, चमक चम चम चमकेगा। अब उठो देश के भाग जगाने हैं हमको, निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको। अब कोना कोना जगमग जगमग होना ही है, अब ठान के मुट्ठी कसने की ही बारी है। स्वच्छता की ज्योत जागी रे, स्वच्छता की ज्योत जागी रे। दम दमक दम दम दमकेगा इंडिया, चम चमक चम चम चमकेगा इंडिया। अब उठो देश के भाग जगाने हैं हमको, निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको। अब उठो देश के भाग जगाने हैं हमको, निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको। माझं नाव आशाताई सुरवाडे आहे। मी गेल्या 3 वर्षापासून शेगाव नगर परिषद शेगाव इथे कार्य करत आहे, स्वच्छता कार्य करत आहे। मी शहरातले मुख्य ठिकाणचे कचऱ्याचे ढेर पडलेले ते मी नष्ट केलेले आहेत। शेगाव स्वच्छ केल्याबद्दल मला खूप अभिमान आहे। स्वच्छता या कामामुळे आम्हाला स्वच्छतेची सवय लागली आणि नागरिकांना आणि स्वच्छतेची सवय लावली। इथं कचरा खूप मोठ्या प्रमाणात टाकत होते लोक, तो कचरा आम्ही मुक्त केलेला आहे। कचरा हा घंटा गाडीतच टाकायचा, घंटा गाडीतच टाकतो आम्ही कचरा। आल्या तेव्हापासून आम्ही कचरा वेगवेगळा करून घंटा गाडीतच टाकतो। जगमग होना ही है, जिद पे आ जाए देश मेरा, देश मेरा, देश मेरा। संत गजानन महाराज परिसर मध्ये मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येतात व फेरीवाले व दुकानदार या सर्व लोकांना प्लास्टिक बद्दल मागणी सूचना देतो व वारंवार दंडही करतो। नगरपरिषदेच्या 2 महिला येतात नेहमी करता येते मंदिराच्या मेन परिसरामध्ये, तेव्हापासून आम्ही साफसफाई ठेवायला लागलो, स्वच्छता ठेवायला लागलो। डस्टबिन ठेवतो आणि कचरा इकडे इकडे कुठे टाकू देत नाही, टाकत पण नाही। अब ठान के मुट्ठी कसने स्वच्छतासाठी आलेले आहे तेव्हापासून कॅरीबॅग त्यांनी सांगितलं, त्यापासून आम्ही गिऱ्हाईकांना पण कॅरीबॅग देत नाही आणि आम्ही पण वापरत नाही आणि गिऱ्हाईकाला पण ती सवय लागलेली आहे आता कॅरीबॅग न वापरण्याची। आणि जे काही कचरा वर राहतो आम्ही आता इकडे तिकडे न टाकता घंटागाडीमध्ये टाकतो किंवा समजा डस्टबिनमध्ये जमा करतो। स्वच्छतेच्या या कामामुळे आम्हाला रोजगार उपलब्ध झालेला आहे। आम्ही या कामामध्ये खूप समाधानी आहे आणि शेगाव नगर परिषदेचे खूप आभारी आहे। नमस्कार, मी गीतांजली शास्त्री, शहर समन्वयक, नगर परिषद शेगाव इथे कार्यरत आहे। स्वच्छ भारत मिशनचे काम शेगावसारख्या पुण्यनगरीमध्ये करायला मला भेटते हे माझं मी भाग्य समजते। आणि या ठिकाणी मला स्वच्छताताईंसारख्या महिला स्वच्छतेच्या कामामध्ये सहाय्य करण्यासाठी मिळाल्या, हे तर खूप मोठी गोष्ट आहे। कारण स्वच्छता सखींमुळे आमच्या शहरातील जागोजागी पडणारा कचरा आणि लोक जे वर्गीकरण करून देत नव्हते त्या लोकांमध्ये आता सध्या बदल झालेला आहे। जागोजागी पडणारा जो कचरा आहे तर तो कचराही आमच्याकडे समूह नष्ट करण्याचं काम आम्ही हाती घेतलं होतं। त्यापैकी बरेचसे स्पॉट आमच्याकडे क्लिअर झालेले आहेत। आम्ही स्वतः जागोजागी जाऊन लोकांना आवाहन करतो की ते कचरा टाकू नका। काही वेळा निगेटिव्ह रिस्पॉन्स येतो, काही वेळा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो, पण त्या निगेटिव्ह रिस्पॉन्सला आपण पॉझिटिव्हमध्ये कसं कन्वर्ट करायचं हेही आमच्या स्वच्छता सखींना माहिती आहे। आता लोक निगेटिव्हपासून पॉझिटिव्ह झालेली आहेत, लोक स्वतःहून कचरा वर्गीकृत कचरा घंटागाडीमध्ये देतात, बाहेर इतरत्र कुठेही कचरा फेकत नाहीत। यासोबतच गजानन महाराज मंदिर परिसरात लाखोंनी भाविक येतात, तिथे फेरीवाले आहेत, पेढ्यावाले, प्रसादवाले हे लोकांची पण दुकान आहेत। ह्या ठिकाणी जे प्लास्टिक पहिले वापरलं जायचं तर त्या ठिकाणी जाऊन आम्ही जनजागृती केलेली आहे आणि त्या जनजागृतीमध्ये ह्या लोकांना आम्ही सांगितलेलं आहे की इथे प्लास्टिक बिलकुल वापरलं नाही पाहिजे, प्लास्टिक कचरा हा बाहेर फेकला नाही गेला पाहिजे। तर आता तिथल्याही लोकांमध्ये बरेचसं परिवर्तन झालेलं आहे। जसं जी स्वच्छता आपल्याला गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळते तशीच स्वच्छता आपल्याला पूर्ण शेगाव शहरातही यापुढेही बघायला मिळेल आणि हे आपलं स्वच्छतेचं हे पुण्याचं काम आपल्याला शेगाव शहरामध्ये करायला भेटतं, याचा आम्हाला खूप अभिमान आहे। धन्यवाद। स्वच्छ शेगाव, सुंदर शेगाव आणि प्लास्टिक मुक्त शेगाव याकरिता नगर परिषद शेगावनी एक स्वच्छता चळवळ सुरू केली आहे। श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीस्थळ असलेल्या
प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या स्वच्छतेसाठी नगर परिषदेने पुढाकार घेतला असून ज्याप्रमाणे श्री संत गजानन महाराज यांचे समाधीस्थळ व मंदिर स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे संपूर्ण शेगाव शहरसुद्धा कचरामुक्त, प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ करण्याकरिता नगर परिषदेने निर्धार केलेला आहे। यामध्ये शहरातील सर्व नागरिक, स्वयंसेवी संस्था, बचत गट, स्वच्छता ताई यांचे माध्यमातून नगर परिषद कार्यरत असून संपूर्ण शहर 100% स्वच्छता करण्याकरिता, प्लास्टिकमुक्त करण्याकरिता चळवळ सुरू करण्यात आली आहे। यामध्ये सर्व शहर नागरिक, स्वयंसेवी संस्था सहकार्य करत असून शेगाव शहराला स्वच्छ करण्याकरिता दिवसरात्र मेहनत करत आहेत। नमस्कार, मी डॉक्टर जयश्री काटकर बोराडे, मुख्याधिकारी शेगाव नगरपालिका म्हणून शेगाव येथे मी गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून कार्यरत आहे। शेगाव ही संत नगरी म्हणून प्रसिद्ध आहे। संत श्री गजानन महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही नगरी आहे। शेगाव नगरपालिका हद्दीतील ज्या GVPs आहेत तेथे या स्वच्छता सखी उभं राहून लोकांना मार्गदर्शन करत असतात, सांगत असतात की तुम्ही इथे कचरा टाकू नका। असे साधारणतः महिना, सव्वा महिना तिथे उभं राहून त्यांनी लोकांना सांगितल्यानंतर तेथे जो कचरा टाकायचं प्रमाण आहे ते ड्रास्टिकली बंद झालेलं आहे। अशा शहरातील जे विविध स्पॉट आहेत ते बंद झालेले आहेत। शहरातील कचऱ्याची समस्या ही बऱ्यापैकी सोडवता आलेली आहे। सोबतच ह्या स्वच्छता सखी शहरामध्ये ज्या घंटागाड्या कचरा गोळा करण्यासाठी विविध भागात जातात त्यांच्यासोबत जाऊन त्या भागातील नागरिकांना कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे याबद्दल शिक्षित करत असतात। घरातील जो घातक घरगुती कचरा आहे तो वेगळा कसा द्यावा, घरगुती कचरा जो कसा वेगळा करावा याबाबत प्रशिक्षण देत असतात। यानुसार स्वच्छता सखींना रोजगाराचे साधन मिळाले आहे। तसेच नगरपालिकेलाही लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी खूप मोठ्या मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यास मदत मिळाली आहे। यामुळे शेगाव शहरातील कचऱ्याची समस्या बऱ्यापैकी सॉल्व्ह झाली आहे। आणि त्याच्यासोबतच शेगाव शहरातील मंदिर जे आहे, मंदिराच्या आतमध्ये जसं स्वच्छतेसाठी आणि शिस्तीसाठी ओळखलं जातं तसाच मंदिरा बाहेर परिसरही ओळखला जावा म्हणून शेगाव नगरपालिका आणि ह्या स्वच्छता सखी आणि 2 स्वयंसेवी संस्था यांनी मिळून तेथे एक उपक्रम राबवण्यास सुरुवात केलेली आहे। तिथे 24/7 आमचे लोक उभे असतात आणि लोकांनी तिथे कचरा टाकू नये। ज्या त्यांच्या सोबतचा जो कचरा तयार होतो त्यांनी वेगळा ठेवावा, कचरा कुठेही पडू नये आणि जो कचरा तिथे झाला तो लगोलग उचलला जावा। ह्याच्यासाठी स्वच्छता सखी आम्हाला खूप मोठं योगदान देत आहेत। त्याच्यामुळेच शेगाव नक्कीच एक चांगलं, स्वच्छ, सुंदर शहर म्हणून ओळखले जाईल याची आम्हाला खात्री आहे। धन्यवाद।